श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अर्थातच आजचा व्हिडिओ आहे की शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आहे. आईने मुलांवरून अशी एक गोष्ट ओवाळून टाकायची आहे की त्यांचे सर्व दोष, म्हणजे नजर दोष असो, कुठलेही दोष असो, ते सर्व दोष आणि सर्व अडचणीतून ते बाहेर निघतील आणि अभ्यासात त्यांची प्रगती होईल, नोकरीत त्यांची सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा पद्धतीने आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केलेला अतिशय चांगला असतो, कारण हा उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करतात. तर पहा, आपलं जे पहिलं मुलं असतं, पहिलं मूल म्हणजे जे सर्व काही मुलं असतात, आपले मुलगा असो, मुलगी असो किंवा दोन्ही मुली असो किंवा दोन्ही मुलं असो, तरी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी 5:30 ते म्हणजे 6:30 ते 7:30 किंवा 8:30 या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक गव्हाचा पिठाचा म्हणजे कणकेच्या पिठाचा आपल्याला एक पंती म्हणजे असा दिवा तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद वगैरे मिक्स केली आपल्याला ते कणिक मळताना तरी पण चालणार आहे. तर तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल आणि कापसाची वात घालायची आहे आणि त्याने आपल्या मुलांना आपल्याला ओवाळायचं आहे. तर पहा, हा उपाय जो आहे तर याच्यासाठी आपल्याला कणकेच्या पिठाचाच दिवा लागणार आहे. तुम्ही पंतीत नाही चालणार किंवा तुम्ही जो दिवा वापरता तो दिवा नाही चालणार. आपल्याला बनवून घ्यायचा आहे तो दिवा आणि तोच दिवा आपल्याला आपल्या मुलांना त्याच दिव्याने आपल्याला औक्षण करायचं आहे आपल्या मुलांचं. तर तुम्ही प्रत्येक मुलाला त्याच दिव्याने ओवाळू शकता. तुम्ही जर 3 दिव्याने किंवा 5 दिव्याने असं ओवाळणार असाल तरी पण चालणार आहे, किंवा एकाच दिव्याने ओवाळणार असाल तरी पण चालणार आहे. असा आपल्याला एक उपाय करायचा आहे. या उपायाने पण आपल्या मुलांच्या जे काही अडचणी असतील किंवा म्हणजे जे काही त्यांना दोष असतील ते सर्व दोष दूर होणार आहेत. हा एक आपल्याला उपाय करायचा आहे. म्हणजे ही वस्तू त्यांच्यावरून म्हणजेच हा दिवा त्यांच्यावरून ओवाळून आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घराच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या घराच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवून द्यायचा आहे. तुम्ही प्रज्वलित केलेला असेल तर तसा ठेवून दिला तरी पण चालणार आहे आणि नंतर तो आपण एखाद्या झाडाखाली वगैरे टाकायचा. पण आजच्या दिवशी म्हणजे जेव्हा आपण ओवाळू त्या दिवशी आपल्याला तो उजव्या बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि हा एक उपाय आहे. आणि अजून एक उपाय आहे, तो म्हणजे संध्याकाळच्या वेळेला 6:30 ते 8:30 या दरम्यानमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे शिळ्या भाकरीचा जो तुकडा असतो, बाजरीची ज्वारीची जी भाकरी असते त्या शिळ्या भाकरीचा जो तुकडा असतो त्याच्यावरती आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे एक चतकूर म्हणजे आपण कसं म्हणतो, एक भाकरीचे 4 भाग त्यातला एक भाग घ्यायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला जर 2 मुलं असतील तर आपल्याला 2 घ्यायचे आहेत तसे तुकडे, आणि जर एक असेल तर एक घ्यायचा आहे. मुलगी असेल तरी म्हणजे प्रत्येकाला सेपरेट घ्यायचा. सांगायचं हेतू काय की प्रत्येकाला वेगवेगळा तुकडा घ्यायचा. दिव्यासारखं प्रत्येकाला एकच दिवा असं चालणार नाही, तर तो घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला काळं लावायचं आहे. तुम्ही काजळ लावलं तरी पण चालतं. गावाला कसं चूल जर पेटवली असेल तर तव्याचं काळं असतं किंवा चुलीचं काळं असतं ते लावतात. तर आपल्याकडे काजळ वगैरे किंवा काळा गंध आता जर नसेल काजळ तर हे आपल्याला असं काळं लावून घ्यायचं आहे आणि ते आपल्या मुलांच्या वरून आपल्याला ओवाळून टाकायचं आहे. ते पहा, आपल्या घड्याळचे जे आकडे असे फिरतात त्या साईडने आपल्याला त्याच बाजूने तसंच फिरवायचं आहे किंवा वरून खाली फिरवायचं आहे किंवा असं गोल राऊंडमध्ये फिरवायचं आहे आणि तो आपल्याला बाहेर टाकून द्यायचा आहे. पहा, कुत्र्याला, काळ्या कुत्र्याला खाऊ घाला, नाही तर कोणी पण मांजर वगैरे, कुत्रे वगैरे किंवा पक्षी खातील अशा हिशोबाने आपल्याला ते बाहेर ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. तुम्ही या दोन्हींपैकी, कारण कोजागिरी पौर्णिमा आहे त्यातल्या ते शनिवारच्या दिवशी आहे, म्हणजे हे एकदम मुलांची नजर काढण्यासाठी किंवा मुलांच्या सर्व दोष नाहीसे होण्यासाठी पण हा एकदम चांगला म्हणजे एकदम असे हे आहे की या दिवशी केलेले सर्व मुलांचे जे आपण मुलांवरून जे काही उपाय करतो ते सर्व फलदायी ठरतात. त्यामुळे आपल्याला हे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचे. तुम्हाला सांगते, तुम्ही पहिला उपाय केला तरी पण चांगला आहे, तुम्ही दुसरा उपाय केला तरी पण चांगला आहे. तुम्ही कोणताही उपाय करू शकता, पहिला करा किंवा दुसरा करा किंवा दोन्हीही करा. आणि जर यातला एक कुठला पण केला तरी पण चालणार आहे. दोन्हीही मुलांसाठीच आहेत, मुलांच्या प्रगतीसाठीच आहेत. मुलांच्या अभ्यासात प्रगतीसाठी असू द्या किंवा नोकरीत प्रगतीसाठी असू द्या किंवा त्यांचा नदोष काढण्यासाठी असू द्या किंवा त्यांना सर्व अडचणीतून मुक्त करण्यासाठी असू द्या, हे दोन्हीही उपाय आहेत. तुम्ही या दोन्हीपैकी कुठलाही एक करू शकता आणि मुलांची आपल्या सर्व बाजूंनी प्रगती करून घेऊ शकता. आणि जेव्हा आपण हे बाहेर तुकडा टाकून येऊ तेव्हा आल्याच्यानंतर आपल्याला पाय वगैरे धुवायचे आहेत, आपण दुसरा उपाय केला तर. आणि पहिला उपाय केला तर पण तुम्ही धुवा, अशी काही आवश्यकता नाही आहे, पण तरी पण धुवा. जर तुम्हाला बाहेर पाय धुवणं वगैरे शक्य असेल तर तुम्ही धुवू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.